श्री परमात्मने नमः। श्रीमद्भगवद्गीता अथ द्वादशोऽध्यायः। भक्ती योग। 12व्या अध्यायाचं नाव काय आहे? भक्ती योग. अध्याय आपल्याला नाव ऐकल्यावर असं वाटतं भक्ती योग किती सोपा असेल ना, आणि फक्त 20च श्लोक आहेत असं वाटतं, पण सगळ्यात महत्वाचा आणि अतिशय उत्तम, अतिशय श्रेष्ठ, वैशिष्ट्यपूर्ण असा हा अध्याय आहे. आणि हे पूर्वीच्या लोकांना माहित होतं, म्हणून त्यांनी पूर्वीपासून शाळेमध्ये 12वा अध्याय आणि 15वा अध्याय हे कंपल्सरी शिकवलेच जायचे. तर काय आहे या 12व्या अध्यायाचं एवढं काय आहे? नावच भक्ती योग आहे. भक्ती कशी करावी हे 11व्या अध्यायातल्या शेवटच्या श्लोकात भगवंतांनी सांगून दिलेलं आहे की कशा प्रकारचे भक्त असायला पाहिजे आणि भक्ती कशी करायची. गीतेचं एक वैशिष्ट्य असं आहे की 18ही अध्यायचा एंड जो आहे, शेवट जे आहे, ते एकमेकात असे गुंफले आहेत. म्हणजे आधीच्या अध्यायाचा शेवट ती पुढच्या अध्यायाची सुरुवात करून दिलेल्यासारखे आहे विषयाला आणि श्लोकांना सुद्धा. जे त्या दुसऱ्या पुढच्या अध्यायाचे जे शब्द आहेत ते आधीच्या अध्यायात शेवटी थोडाफार त्याचा मतितार्थ किंवा शब्द त्याच्यात टाकलेले आहेत. 7व्या अध्यायाचा जर आपण शेवट बघितला तर 7व्या अध्यायातले साधिभूतादि दैवम माम साधी यज्ञैच ये विदुः असं म्हटलंय. आणि मग लगेच 8व्या अध्यायाची सुरुवात काय की काय आहे ते, ब्रह्म म्हणजे काय, यज्ञ म्हणजे काय, अधिभूत म्हणजे काय असं सांगितलेलं आहे. असं प्रत्येक अध्यायात आहे. आणि आता विश्वरूप दर्शन दिल्यानंतर, भगवंतांनी अर्जुनाला विश्वरूप दर्शन दाखवल्यानंतर अर्जुनाला प्रश्न पडतो आता. कारण विश्वरूप दर्शन हे म्हटलं तर सगुण साकार आहे, म्हटलं तर निर्गुण निराकार आहे, म्हटलं तर विराट रूप दर्शन तर आहेच, पण चतुर्भुज रूप पण त्याच्यात दाखवलेलं आहे. म्हणजे काय की सगुण रूप, निर्गुण रूप, विराट रूप असे वेगवेगळे रूप कोणाचे आहेत तर त्या परमेश्वराचे. खर तर परमेश्वर प्रत्यक्ष कोणीच पाहिलेला नाही, पण तो पाहता येतो हे 11व्या अध्यायात भगवंतांनी अर्जुनाला दाखवून दिलेलं आहे. का दाखवून दिलंय आणि अर्जुनालाच का? कारण अर्जुनाची तेवढी भक्ती आहे, श्रद्धा आहे, निष्ठा आहे आणि प्रेम पण आहे भगवंतावर. भगवंत म्हणजे इथे प्रत्यक्ष श्रीकृष्ण अशी वैयक्तिक गोष्ट घ्यायची नाही. तो परमात्मा कोण आहे आणि तो सगुण रूपात कोणाच्या शरीर घेऊन आलेला आहे. वेगवेगळे अवतार आहेत. श्रीकृष्णाचा अवतार हा 8वा आहे, पण वेगवेगळे अवतार घेऊन सगुण रूपात भगवंत आलेले आहेत. मग सगुण रूपात, सगुण म्हणजे काय तर जे त्रिविध गुण आहेत, माया, प्रकृती आणि माया. प्रकृती आणि माया मध्येच गुणांचा उल्लेख येतो, नाही तर गुणांचा उल्लेख हा आत्म्याशी संबंधित मुळीच नाही. भगवंत आपल्याला 2 प्रकारे माहित आहेत. एक आत्म्याच्या दृष्टिकोनातून माहित आहेत आणि माया रूप प्रकृतीच्या दृष्टिकोनातून माहित आहेत. ते कसे तर आत्म्याच्या रूपाने शिवतत्व आणि माया आणि प्रकृतीच्या रूपाने शक्ती तत्व. शिव आणि शक्ती ह्या दोन्हींचं रूप, एक रूप जे झालेलं आहे ते आपल्याला सगुण साकार रूपामध्ये दिसतं. म्हणून सगुण साकार रूप म्हणजे प्रत्यक्ष ईश्वर, प्रत्यक्ष त्याची मूर्ती, प्रत्यक्ष मानवी देह धारण केलेली मानवी देह ज्याने धारण केलेला आहे, पण त्याच्यात ईश्वरी तत्व
खूप प्रमाणात आहे, प्रचंड प्रमाणात ईश्वरी तत्व आहे. तो म्हणजे ईश्वर, आणि तो ईश्वर जाणण्यासाठी भक्तीची आवश्यकता असते. आणि ही भक्ती कशी करायची? भक्ताला परमेश्वर केव्हा दिसतो, कधी दिसतो, कसा दिसतो, हे सगळं ह्या अध्यायाचा अभ्यास केल्यावर कळतं. तुम्हाला आम्हाला भगवंत दिसणं अवघड आहे, कारण तेवढी आपली कशी भक्ती नाहीये जी 11व्या अध्यायातल्या 55व्या श्लोकात सांगितली तशी आपली भक्ती नसते. 11व्या अध्यायातल्या 55व्या श्लोकात भक्ती कशी सांगितली आहे? मत कर्म कृन मत परमो मद्भक्त संगवर्जित निर्वैर सर्वभूतेषु यस माम इति पांडव, असं म्हटलंय. ही आपली भक्ती कशी असते? तर कशी असायला पाहिजे तेव्हा भगवंत दिसतो? मत कर्म कृन मत परमो, म्हणजे केवळ माझ्याच साठी सर्व कर्तव्य कर्म करणारा आहे असं मनातून तो समज. आपण समजतो का? आपण नाही समजत. भगवंतासाठीच मी सगळं करतोय, भगवंताच्या इच्छेनेच मी प्रत्येक कर्म करतोय, असा मुळीच भाव आपल्यामध्ये नसतो. म्हणून आपल्याला भगवंत प्रत्यक्ष दिसत नाही. दुसरं काय आहे? मतपरायण, मत्कर्मकृत मतपरमो, म्हणजे मतपरायण म्हणजे पूर्णपणे भगवंताशी एकरूप झालेला, त्याच्यातच सतत असलेला, असं आपण असतो का? नाही. म्हणून आपल्याला भगवंत प्रत्यक्ष दिसत नाही. नंतर संगवर्जित, कसा असायला पाहिजे भक्तानी? आसक्ती विरहित, कुठल्याच गोष्टीची आसक्ती आपल्याला नसावी. फक्त आसक्ती कशाची हवा असायला हवी? की मला परमेश्वराची भक्ती करायची आणि मी त्याच्याशी एकरूप होऊन मला तो दिसला पाहिजे, ही आसक्ती असायला पाहिजे. आपली ती आसक्ती सोडून इतर खूप आसक्त्या असतात, कारण आपण लौकिक जीवन फक्त जगतो. आपण आध्यात्मिक जीवन हे फक्त आपल्या स्वार्थासाठी जगत असतो. आपल्या मनातल्या इच्छा कामना पूर्ण करण्यासाठी आपण जीवन जगत असतो. नंतर आणखी एक वैशिष्ट्य काय सांगितलंय? प्रत्यक्ष भगवंत दिसण्यासाठी निर्वैर सर्व भूतेषु, सर्व प्राणी मात्रांच्या ठिकाणी वैर भावना रहित असणं. आपलं असं होतच नाही. सामान्य माणसांचं ते कधीही शक्य होत नसतं, कारण कुठेतरी सूक्ष्म अंशाने का होईना आपल्याशी सुद्धा वैर असतं, स्वतःशी सुद्धा असतं, तर दुसऱ्याशी का नाही असणार? म्हणजे ती भावना जी असते वैराची, ती आपल्यामध्ये सुद्धा असते. आणि सर्व भूतेषु म्हटलंय, तर आपल्या स्वतःशीच जर असते तर सर्व प्राणी मात्रांशी निर्वैर भावना ही आपली नसते. म्हणून आपण अनन्य भक्तीस आणि अनन्य भक्त म्हणून आपण काय आहोत? अपात्र आहोत. पण अर्जुन थोडाफार तसा आहे. अर्जुन प्राप्त आहे, अनन्य भक्त आणि अनन्य भक्तीस तो पात्र आहे. पण अर्जुनालाही हे विराट रूप दर्शन दिल्यानंतर सारखं त्याचं तर द्वैतच आहे मनामध्ये, अजून तो निर्द्वंद्व झालाच नाहीये, सतत द्वंद्वाचे विचार. म्हणून अर्जुन सुद्धा सतत काय होतो? कंपॅरिझन करतो. 3ऱ्या अध्यायात सुद्धा त्यांनी कंपॅरिझन केलीये. जायसी चेत कर्म नसते मता बुद्धिर्जना तत्किन कर्मणी घोरे मान नियोजयसी केसी. तू हे श्रेष्ठ आहे म्हणतो, ज्ञानयोग श्रेष्ठ म्हणतो, तो मला या घोर कर्मात का पाठवतो? म्हणजे कंपॅरिझन आली. 5व्या अध्यायात पण सुरुवात अशीच केली आहे. संन्यासा तू इकडे कर्मयोगाचं वैशिष्ट्य सांगतो आणि इकडे ज्ञानयोगाचं वैशिष्ट्य, दोन्हीच श्रेष्ठ काय आहे? 5व्या अध्यायाची सुरुवात पण अशीच केली. म्हणजे सतत कंपॅरिझन करतोय अर्जुन. म्हणजे अर्जुन सुद्धा द्वंद्व आणि द्वैतातच अडकलेला आहे. तो सामान्य माणसासाठी आहे, निश्चितच खूप मोठा योगी आहे, पण द्वैत भावना अजून गेली. निर्द्वंद्व नित्य सत्वस्थो असं म्हटलंय की नाही, तर तसा अजून अर्जुन झालेला नाहीये. म्हणून हा 12व्या अध्यायामध्ये पहिल्यांदाच अर्जुनाने पहिलाच प्रश्न विचारलाय, काय? की एवम सतत युक्त
भक्ता ये भक्तास्त्वां परि उपासते ये च अपि अक्षरम अव्यक्तम तेषां के योग वित्तमाहा. की जे अनन्य प्रेमी भक्तजन असतात, आणि तुम्ही यापूर्वी खूप वेळा सांगितलं आहे की माझ्या भजन ध्यानात मग्न राहून जो सगुण रूप परमेश्वराची आणि अविनाशी अशा त्या निराकार परब्रह्माची जो अतिश्रेष्ठ भावनेने उपासना करतो, त्या दोन्ही मध्ये उत्तम असा योगी कोणाला म्हणावा? उत्तम योगी कोणाला म्हणावा? अर्जुनाला प्रश्न पडतोय. त्यालाही वाटत असेल आपण उत्तम योगी आहोत की नाही, म्हणून अर्जुन भगवंतांना प्रश्न विचारतो. तर हे असं द्वंद्वाचे विचार जे आहेत ते अर्जुनाच्या मनामध्ये सतत येत असतात. आणि या अध्यायामध्ये अर्जुनाला श्रेष्ठ कोणी वगैरे असं नाही विचारायचंय, तर त्याला असं विचारायचंय की कोणते भक्त श्रेष्ठ आहेत किंवा कोणाची भक्ती जास्त आहे हे नाही, तर निर्गुण निराकार उपासना करणारे आणि सगुण साकार उपासना करणारे यामध्ये उत्तम योगी कोणाला म्हणावं? आता हा प्रश्न अर्जुनाने विचारलाय, म्हणजे अर्जुनाला हा प्रश्न विचारण्याची बुद्धी झाली, याचा अर्थ तो थोडासा त्या पात्र आहे, उत्तम योगी ह्या पदवीला तो पात्र आहे असं समजत असावा, म्हणून त्याने प्रश्न विचारला. तर इथे प्रश्न असा आहे की ह्या पूर्वी जे इथे काय सांगितलंय की पूर्वी ज्यांनी खूप भक्ती केली आहे, भजन ध्यानात राहून सगुण परमेश्वर कोण आहे कळवण्याचा, स्वतःला कळवून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे, किंवा निर्गुण निराकार ब्रह्माची जे उपासना करतात, ह्यापैकी श्रेष्ठ कोण? मग हे कधी कधी सांगितलंय बरं? यापूर्वी सांगितलंय, पण कधी कधी सांगितलंय? तर 6व्या अध्यायामधला शेवटचा जो श्लोक आहे त्या श्लोकामध्ये भगवंतांनी सांगितलंय काय? योगिनाम अपि सर्वेषाम मद्गते नांतरात्मना श्रद्धावान भजते यो माम समे युक्ततमो मतः. युक्ततमाहा, इथे पण युक्ततमाहा म्हणजे जोडलेला, इथे पण डिग्री वापरली आहे बघा. तर युक्ततम तरतम भाव म्हणजे दोन्ही पैकी श्रेष्ठ कोण हे विचारलंय. योगिनाम अपि म्हणजे योग्यांमध्ये, मद्गतेनांतरात्मना माझ्या पर्यंत येण्यासाठी जे श्रद्धेने मला बसतात, असा योगी माझ्या दृष्टीने श्रेष्ठ आहे. म्हणजे हळूच किनी भगवंतानी काय सांगितलंय की श्रद्धा पाहिजे. योगी जर तुम्हाला श्रेष्ठ व्हायचं असेल तर तुमच्यामध्ये श्रद्धा पाहिजे. हे 6व्या अध्यायातील 47व्या श्लोकात भगवंतांनी सांगितलेलं आहे. पुन्हा 7व्या अध्यायामधील पहिल्या श्लोकामध्ये सुद्धा काय सांगितलंय की मय्यासक्त मना पार्थ योगै युञ्जन मद आश्रयः. मय्या आसक्त, मयी आसक्त म्हणजे माझ्यात पूर्णपणे जो आसक्त झालेला आहे आणि योगामुळे, योग साधनेमुळे युञ्जन जोडला गेलेला आहे माझ्याशी आणि फक्त माझाच आश्रय घेऊन जो राहतो. आपलं नाही होत ना असं, सामान्य माणसं असं करतच नाहीत की भगवंतच माझे आश्रित आहेत असं पूर्णपणे नसतं. कुठेतरी आपल्याला लगेच संशय येतो, नाही बाई मी एवढं करते काय माहिती आता होईल की नाही, भगवंतावर तर केलंय भरोसा. आणि हे आपल्या मागण्या सगळ्या कशाच्यासाठी असतात, तर सकामतेच्या असतात. पण इथे सकामतेला अजिबात महत्व नाही. भगवद्गीतेमध्ये सकामतेला महत्व नाही. त्याचं कारणही असं आहे की सकाम भावना ह्या सततच वाढतच असतात आणि त्या कधीही पूर्णच होत नाहीत. म्हणजे जन्मोनजन्मी ह्या जन्मीच्या ज्या असतात भावना किंवा ज्या कामना असतात त्या पूर्ण नाही झाल्या, त्या अपूर्ण राहिल्या की पुन्हा जन्म पुन्हा जन्म.
त्या सतत अपूर्णच राहतात. म्हणून गीता काय सांगते की तुम्ही त्या कामना आहेत ना त्या निर्माणच होऊ देऊ नका. त्याऐवजी काय करा की पूर्ण परमेश्वरा प्रित्यर्थच सगळं आहे असं समजा. म्हणजे जरी कामना निर्माण झाली तरी ती त्याला अर्पण करा. म्हणजे पुन्हा पुन्हा जे जन्म आणि मरणासाठी जन्म घ्यावे लागतात आणि कामनापूर्तीसाठी जे पुन्हा पुन्हा जन्म घ्यावे लागतात तसं होणार नाही असं गीतेचं तत्वज्ञान आहे. ते अंमलात आणायला खूप अवघड आहे, पण असं गीतेचं तत्वज्ञान आहे. म्हणून लोकांना गीता अवघड वाटते. परत 8व्या अध्यायामध्ये 14व्या श्लोकात भगवंत म्हणतात, अनन्य चेता सतताय यो माम स्मरती नित्यशः. अनन्य चित्ताने माझं नेहमी जो स्मरण करतो तो कोण आहे? तो खरा माझा भक्त आहे. म्हणजे हे खरे भक्त कोण कोण आहे ते ह्यांनी भगवंतांनी हळूहळू मागे पण सांगितलेलं आहे. प्रत्येक वेळी सांगितलंय, प्रत्येक अध्यायात सांगितलंय. कारण 7व्या अध्यायापासून हा भक्तिखंडच सुरू झालेला आहे. 7 ते 12 अध्याय भक्तिखंड आहे. 7वा अध्याय हा पाया आहे. 12वा अध्याय हे शिखर आहे. तशाच भक्तीचं शिखर, भक्ती योगाचं शिखर आहे. पुन्हा 9व्या अध्यायात पण सांगितलंय भगवंतांनी काय की सततं कीर्तयन्तो मा यतन्तश्च दृढाव्रताः नमस्यन्तश्च मां भक्त्या नित्ययुक्ता उपासते. माझं अनन्य चिंतन करून जो माझं सतत स्मरण करतो तो खरा माझा भक्त आहे असं पुन्हा सांगितलंय. 22व्या श्लोकात पण सांगितलंय, अनन्या चिंतयन्तो मा ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्ताना योगक्षेम व्हावी. इथे तर भगवंतांनी गॅरंटीच दिली की अनन्य चिंतन जो करतो, दुसरं कुठलंच चिंतन नाही, फक्त माझंच सतत जो चिंतन करतो त्याचा मी योगक्षेम चालवतो. योगक्षेम चालवणं म्हणजे काय तेव्हा पण मी अर्थ सांगितला होता, पण इथे पण पुन्हा सांगते अर्थ. योगक्षेम, क्षेम म्हणजे कल्याण आहे असं, आणि योग म्हणजे जो भगवंताशी योग आपला जुळलेला आहे तो तसाच राहावा आणि तो तसाच राहून आपल्याला सतत सतत सद्बुद्धीच व्हावी. सद्बुद्धीच म्हणजे आपण सतत सत्संगात राहावं, सत्वयुक्त राहावं. हे जे त्यासाठी जे पोषक वातावरण असतं, त्यासाठी जे पोषक विचार असतात आणि ते तसेच राहणं म्हणजे क्षेम, योगक्षेम ह्याचा अर्थ असा आहे. दैनंदिन व्यवहारामध्ये योगक्षेम चालवणं म्हणजे आपला प्रपंचामध्ये कुठेही आपल्याला आर्थिक किंवा कुठलीही चणचण भासू नये असा आहे. पण इथला आध्यात्मिक अर्थ असा आहे की योग म्हणजे परमेश्वराशी जे आपलं नातं जोडलेलं आहे ते तसंच राहावं. कारण भल्या भल्या लोकांच्या ह्या साधना तपश्चर्या ज्या आहेत त्या भंग पावलेल्या आहेत आणि त्यांना काही मध्ये म्हणजे जीवन जगत असताना जरी भगवंताशी जोडले गेले तरी विपरीत बुद्धी झालेल्या आहेत. तशा न होता आपली सतत सत्संगात सद्विचारातच बुद्धी राहावी यासाठी योगक्षेम हा शब्द वापरलेला आहे. आणि अनन्य भावाने माझं जो भजन करतो त्याच्याशी मी सतत जोडलेला असतो असं भगवंतांनी सांगितलेलं आहे. अनेक उदाहरणं देऊन प्रत्येक वेळी भगवंताशी मी जोडला गेलेला पाहिजे असं सांगितलंय. आता भगवंताशी जोडला जाणं म्हणजे काय आणि भगवंत भगवंत म्हणजे नेमकं तरी कोण असं आपल्याला वाटतं. तर भगवंत म्हणजे जिथे ऐश्वर्य आहे, वैभव आहे, कीर्ती आहे, वैराग्य आहे, औदार्य आहे, अशा 6 गोष्टींनी युक्त जो असतो त्याला भगवंत असं म्हणतात, भगवान असं म्हणतात. आणि असे असे गुण ज्याच्यात असतात तो भगवंत. जसं आपण धनवान धनवंत म्हणतो तसं भगवान भगवंत. तर असा हा भगवंत कोण असतो तर सगुण रूपात आलेला ईश्वर असतो. देहाचा आकार घेऊन आलेला ईश्वर असतो. मग ईश्वर आणि भक्त किंवा भक्ती ह्यांचं कसं असतं, अतूट नातं आहे. ईश्वर म्हणजे नेमकं काय तर कुठलंही कार्य घडण्यासाठी
कुठलंही असू दे, जीवन जगत असताना कुठलंही कर्म किंवा कार्य घडण्यासाठी त्यामागे कारण हे निश्चितच असावं लागतं, कुठलं तरी कारण असावं लागतं. ही कारणरूप जी शक्ती आहे त्यालाच ईश्वर म्हणतात. कारण म्हणजे आपल्याला जन्माला येण्याचं सुद्धा कारण असतं, त्याच्या मागे ईश्वरी शक्ती आहे. आणि ही ईश्वरी शक्ती ह्या त्या कारणालाच, त्या ईश्वरी शक्तीलाच ईश्वर असं म्हणतात. आणि ती शक्ती आहे म्हणून सर्व विश्वाचा समतोल व्यवस्थित राखला गेलेला आहे. त्यालाच आपण विश्वाचा नियंता असं म्हणतो. आणि हा नियंता म्हणजेच ईश्वर होय. हा नियंता म्हणजेच परमेश्वर होय. म्हणजे परमेश्वर नावाची एक अलौकिक अशी शक्ती आहे, चैतन्य शक्ती आहे. आणि त्या शक्तीमुळे सर्व विश्वाचा कारभार हा सुयोग्य रीतीने राखला जातो. कारण त्याच्यामध्ये एक नियामक शक्ती आहे, अनुशासन करण्याची शक्ती आहे, चैतन्य तत्व आहे. आणि हे विज्ञानाला सुद्धा मान्य करावंच लागलेलं आहे, यापूर्वी आणि इथून पुढे सुद्धा. आता ह्या ईश्वर कसा आहे तर दोन प्रकारचा आहे. कोणी त्याला सगुण ब्रह्म असं म्हणतं, कोणी त्याला निर्गुण ब्रह्म. दोन प्रकारचा आहे तो कुठला? सगुण ब्रह्म म्हणजे ब्रह्म म्हणतं. कोणी या ईश्वराला ब्रह्म असं म्हणतं. कोण म्हणतं तर शंकराचार्यांनी ही कल्पना आणलेली आहे की परमेश्वराला ब्रह्म म्हणायचं. मग परमेश्वर परमात्मा हा दोन प्रकारचा आहे, तर तो सगुण ब्रह्म आणि निर्गुण ब्रह्म. आता स आणि गुण. गुण म्हणजे काय तर प्रकृतीचे जे 3 गुण आहेत ते प्रत्येकात असतात. आणि ते धारण करून जी मूर्ती आपल्या डोळ्यासमोर येते, जो शरीर देह आपल्या समोर येतो, ते सगुण ब्रह्म. उदाहरणच घ्यायचं झालं तर आपण नंतर वर्णन करतो त्यांचं की तो निर्गुण आहे, तो निराकार आहे वगैरे. हे त्यांची शक्ती दाखवण्यासाठी वर्णन असतं. पण सगुण ब्रह्म म्हणजे कोण तर भगवान शंकर आहेत, दत्तगुरु आहेत, गणपती आहेत, देवीचे जे वेगवेगळी रूप आहेत ते आहेत. हे कोण आहेत? सगुण ब्रह्माचे उदाहरण आहे. आणि मग निर्गुण कोण आहे? निर्गुण ब्रह्म म्हणजे जे सगळीकडे आहे ते, प्रत्येक कणाकणात जे चैतन्य तत्व आपल्याला दिसतं. विश्वामध्ये उठल्याबरोबर आपण जर बाहेर बघितलं तर आपल्याला चैतन्य दिसतं कायम. कुठेही बघा चैतन्य दिसतं. हे जे चैतन्य आहे ते म्हणजे निर्गुण ब्रह्म होय. निर्गुण म्हणजे काय? ज्याच्यामध्ये गुणच नाहीयेत. कुठले गुण नाही आहेत? सत्व रज तम 3 गुण नाहीयेत. आता आज खूप ऊन आहे किंवा खूप पाऊस आहे किंवा खूप थंडी आहे, हे कशाची उदाहरणं आहे तर ह्या 3 गुणांनी जे युक्त वातावरण आहे ते म्हणजे सगुण. मग वातावरण जे असतं ते त्या व्यक्तीमध्ये सुद्धा ते गुण असतात, त्या देहामध्ये सुद्धा ते गुण असतात. म्हणून सगुण ब्रह्म म्हणजे काय तर गुणांचा परिणाम ज्याच्यावर असतो ते सगुण ब्रह्म. परिणाम असतो म्हणजे गुणांनी युक्त असतं ते सगुण ब्रह्म. आणि जे गुणांनी युक्तच नसतं, गुणांनी युक्त असून त्याच्याही पलीकडे असतं ते निर्गुण ब्रह्म. मग मायाधिष्ठित जे असतं, माया ही कशाचं रूप आहे तर सगुण ब्रह्माचं रूप आहे. माया प्रकृती हे सगुण ब्रह्माचं रूप आहे, तर आत्मा हे निर्गुण ब्रह्माचं रूप आहे. आत्मा हा निर्भेळ आहे, निर्मळ आहे, अमर्यादित आहे, अविकारी आहे. ही सगळी वैशिष्ट्ये आपण दुसऱ्या अध्यायामध्ये बघितलेली आहेत. तर मायाधिष्ठित म्हणजे हा आत्मा जेव्हा प्रकृतीच्याशी संबंध येऊन जीवात्मा म्हणून या सृष्टीवर येतो, मायाधिष्ठित रूप घेऊन येतो, तेव्हा त्याला आपण सगुण ब्रह्म असं म्हणतो. आणि मग ते सगुण ब्रह्म तोच करता, तोच धरता, तोच हरता, तोच नियंत्रक असं सर्व काही असतं. म्हणजेच निर्गुण ब्रह्म हे कल्पनातीत आहे, कल्पनेच्याही पलीकडचं आहे.
पण सगुण ब्रह्म हे आपल्याला कमीत कमी कल्पनेने, त्याच्या वर्णनाने, त्याच्या स्तुतीने, त्याच्या आकाराने जाणता येतं. इथे ब्रह्म म्हणजे कुठलं तरी चैतन्य तत्व असं आपण लक्षात ठेवायचं. चैतन्य शक्ती, चैतन्य तत्व, ईश्वरी शक्ती, ईश्वरी चैतन्य असं आपण आपल्याला समजण्यासाठी लक्षात ठेवायचं. म्हणून निर्गुण ब्रह्माला काय असतं तर स्वार्थ काही नसतो. निर्गुण ब्रह्म हे निर्गुणच असतं. आत्म्याला स्वतःच काहीही अस्तित्व आहे, पण स्वतःचे गुण असे काही नाही. मला हे हवं, मला ते हवं, माझं असं, माझं तसं, त्याचे गुण असे, ते तापट आहे का शांत आहे का काय, काहीही नाही. म्हणून निर्गुण ब्रह्म हे सर्व व्यापक आणि सर्व समावेशक आहे. त्याला स्वार्थाचा भाव कधीच नसतो आणि ते द्वंद्वातीत असतं. निर्गुण ब्रह्म हे द्वंद्वातीत असतं आणि भक्ती जेव्हा आपल्याला आपण भक्ती करतो त्या भक्तीचा जन्म स्वार्थातून झालेला असतो. कसं काय स्वार्थातून झालेलं असतं तर आपल्याला संसारामध्ये अनेक अडी अडचणी येत असतात किंवा आपल्या मागण्या असतात. काही मनामध्ये सतत काहीतरी स्वाभाविक प्रवृत्तीमुळे कामनापूर्ती अमुक इच्छा आहे, अमुक व्हायला पाहिजे, तमुक व्हायला पाहिजे, हे व्हायला पाहिजे, ते व्हायला पाहिजे, अशा साठी आपण ईश्वराचा आधार घेतो आणि ईश्वराचा आधार घेतो त्यावेळेला आपण मनामध्ये त्याची उपासना करतो, त्याला भजतो, म्हणजेच आपला स्वार्थी भाव त्यामागे असतो. पण निर्गुण ब्रह्म हे कसं आहे स्वार्थ निस्वार्थी असतं, स्वार्थ मूलक असतं. म्हणून मनात निरनिराळ्या ज्या भावना आपल्या येत असतात, इच्छांचे प्रवाह सतत चालू असतात, ते पूर्ण होण्यासाठी माणूस सतत प्रयत्न करतो आणि ईश्वराला साकडे घालत असतो. ह्या इच्छा कामना असतात त्यापासून जे आपल्याला मग आपण ज्या मनातल्या इच्छा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी परमेश्वराला साकडं घालतो. असं असं होऊ दे, अमुक होऊ दे, तमुक होऊ दे, सतत भगवंताजवळ काहीतरी आपण मागत असतो आणि त्या मिळाल्या की आपण तेवढ्यापुरते सुखी होतो, तेवढ्यापुरता आनंद होतो. पुन्हा दुसऱ्या क्षणी आपल्या मनामध्ये दुसरी इच्छा, आता काय झाली ऍडमिशन, आता काय लग्न व्हायला पाहिजे, मूल व्हायला पाहिजे, मग शाळेत अशा अनेक संसारामधल्या अनेक कटकटी किंवा हा रोग आहे मला बरं वाटू दे, अमुक होऊ दे. संसारातल्या ज्या मागण्या असतात त्या मागण्या पूर्ती करण्यासाठी आपण भगवंताला सतत साकडं घालतो, त्याला भजतो, त्याची भक्ती करतो आणि ही भक्ती काय आहे, ही भक्ती सकाम हेतूने केलेली आहे. कारण ते इंद्रियाधिष्ठित मागण्या असतात. इंद्रियांच्या सुखासाठी आपण ते मागत असतो, पण त्या मागण्या किंवा ते सुख जे असतं ते क्षणभंगूर असतं. ते सुख हे तात्पुरतं असतं. सुख म्हणजे उदाहरण आहे कर्माच्या सिद्धांत पुस्तकामध्ये हे उदाहरण दिलंय की हे सुख कसं, उदाहरणार्थ आपल्याला खूप उन्हाळा आहे, तहान लागली, आपण पाणी पिलो, छान वाटलं, त्यात थंडगार पाणी पिलं, अजून छान वाटलं. किंवा उन्हातून प्रवास करतोय, झाड आलं, त्याची सावली मिळाली, खूप छान वाटलं. हे तात्पुरतं सुख आहे, हे क्षणभंगूर सुख आहे, कारण हे फक्त इंद्रियांना सुख देणारं सुख आहे. इंद्रियांना चांगलं वाटावं अशासाठी सुख आहे, पण ह्यातून आपल्याला शाश्वत सुख मिळत नाही. मग शाश्वत सुख मिळत नाही म्हणूनच 8व्या अध्यायामध्ये 15व्या श्लोकात म्हणलेलं आहे, ह्या जीवनाला दुःखालयम शाश्वतम असं म्हटलंय. दुःखालय म्हटलंय. देवालय शब्द जसा आहे तसाच दुःखालय म्हटलंय. प्रपंचातल्या आपल्या सर्व ज्या मागण्या असतात त्या दुःखालय असतात आणि त्या सुखालय होण्यासाठी, सुख होण्यासाठी, इंद्रियांना सुख होण्यासाठी आपण भगवंताची आराधना करत असतो आणि हे सुख मिळवण्यासाठी आपण वेगवेगळी व्रत वैकल्य करतो, पूजा अर्चा करतो, भगवंताचं आराधना करतो, नवसायास करतो.
तर हे कशाची उपासना करतो आपण? सगुण ब्रह्माची उपासना करतो. आणि निर्गुण ब्रह्माची उपासना करण्यासाठी आपल्याला काय असायला लागतं? तर आध्यात्मिक अध्ययन, वेदांचं ज्ञान समजावून घेणं आणि त्यातून शास्त्र प्रचिती येणं. शास्त्र प्रचिती आली की गुरु प्रचिती येणं, ही सगळी ती साधनं आहेत. कशाची? तर निर्गुण ब्रह्मा जाणून घेण्याची ही साधनं आहेत. मग ह्या सगळ्या साधनांमध्ये भक्तीला खूप महत्व आहे. भक्ती म्हणजे काय आहे? तर भज धातूपासून भक्ती हा शब्द निर्माण झालेला आहे. भक्तीनं भज धातू, धातू म्हणजे मूळ क्रियापद भज, त्याचा अर्थ सेवा करणे. आणि तीन नावाचा त्याला प्रत्यय लागलाय आणि तो तीन नावाचा प्रत्यय लागून भक्ती हा शब्द तयार झालाय. भक्तीचा अर्थ प्रेममय सेवा. प्रेममय सेवा. मग ही प्रेममय सेवा गीता असं सांगते की तुमची स्वार्थी बुद्धीने नसावी. प्रेम करा भगवंतावर, पण स्वार्थी बुद्धीने करू नका, निस्वार्थी बुद्धीने करा. हे अध्यायामध्ये मुख्य त्यांना सांगायचं आहे की भजन करणं, इष्टदेवतेला भजणं म्हणजे भक्ती. आता उदाहरण जर द्यायचं झालं तर आपण गणपतीला म्हणा किंवा इष्टदेवता जी असते तिला आपण अभिषेक करतो. अभिषेक करताना दुधाचा करतो म्हणा किंवा पाण्याचा करतो, तर ती दुधाची पाण्याची धार सतत त्या मूर्तीवर पडत असते. थोडा मोठा पण त्या मूर्तीवर ती पाण्याची धार पडत असताना जर भाव कसा असेल तर तुमचा हेतुक भाव असेल तर तशा प्रकारचं फळ तुम्हाला मिळत जातं. पण इथे हा भगवंत आहे, परमेश्वर आहे आणि माझ्या हातून ही जलयुक्त स्नान घालण्याची सेवा घडत आहे, अशा भावनेने जर तुम्ही त्या भगवंतावर अभिषेक केला, जी काही मूर्ती असेल त्याच्यावर अभिषेक केला, तर ते तुमचं काय असतं? साधन असतं. पाणी किंवा दूध हे माध्यम आहे आणि तुम्ही देवाशी त्या निमित्ताने जवळीक साधत असता. त्या निमित्ताने देवाशी जवळीक साधता. म्हणजे भगवंताशी, परमेश्वराशी नातं तुमचं भक्ती ह्या माध्यमातून हृदय, तुमचं हृदय आणि परमेश्वर ह्याच्यातून जोडलं जातं. म्हणून भक्ती याच्यामध्ये भाव आणि भावना या दोन्हींना खूप महत्व आहे. आणि भाव भावना यासाठी तुमची श्रद्धा आणि निष्ठा अतिशय महत्वाची आहे. श्रद्धा तुम्ही श्रद्धा ठेवता, पण श्रद्धेच्या मागे कुठलाही स्वार्थी भाव नसायला पाहिजे. वाटेल ते हो, म्हणजे संकट आलं तरी श्रद्धा ढळू द्यायची नाही, निष्ठा ढळू द्यायची नाही भगवंतावरची. संकट येऊ दे. संकट हे कशामुळे येत असतं? तर पूर्वकर्मामुळे संकट येतं किंवा वेगवेगळी आव्हानं भगवंत आपल्या समोर ठेवत असतो, की आपली परीक्षा पाहण्यासाठी ठेवत असतो संकट, की बघू आपण किती अढळ त्याच्याशी एकरूप झालेला आहोत. म्हणून आपली श्रद्धा आणि भक्ती, श्रद्धा आणि निष्ठा अतिशय महत्वाची आहे. आणि ईश्वराच्या जवळ जाण्यासाठी हे मी प्रस्तावना मुद्दाम सांगते की पुढचे जे 4 श्लोक आहेत ना ते तुम्हाला समजावेत नाहीत, म्हणून प्रस्तावना जास्त सांगते की ईश्वराच्या जवळ जाण्यासाठी काय व्हायला असायला हवं? उपासना तुमची महत्वाची आहे. उपासना, उप म्हणजे जवळ, आसन म्हणजे बसणे. तर भगवंताच्या जवळ बसणे, जवळ बसणे अगदी मूर्तीच्या समोर जाऊन बसणे, त्याच्या जवळ जाऊन बसणे असा अर्थ अभिप्रेत नाही. तुम्ही मनाने, कृतीने, चित्ताने, बुद्धीने भगवंताच्या सतत जवळ असणं त्याला खरी उपासना असं म्हणतात. मग उपासना कशासाठी करायची? तर उपासनेमुळे आपल्या एकतर आपण ईश्वराच्या जवळ जातो आणि ईश्वराच्या जवळ जाऊन हा भाव आपला दृढ होत राहतो. जितका दृढ भाव होत राहील, जितकी आपली उपासना जास्त, तितकं भगवंताशी आपण एकरूप होतो.
कशासाठी हे करायचंय, तर आपल्या भोवती षडरिपूंचे आवरण असतात, त्याला अविद्या असं म्हणतात. ह्या षडरिपूंच्या आवरणामुळे आपल्याला परमेश्वर जो आहे तो कळत नाही, दिसत नाही, त्याची अनुभूती येत नाही. मग हे दोष घालवण्यासाठी उपासना करायची असतात. 3 प्रकारचे दोष माणसाच्या अंगामध्ये असतात, म्हणजे प्रत्येक मानवामध्ये हे 3 दोष असतातच. पहिला कुठला असतो, मलन म्हटलंय त्याला, मल. दुसरा दोष असतो विक्षेप आणि तिसरा दोष असतो आवरण. आता मल म्हणजे काय, तर मल म्हणजे संस्कारांनी आपलं जे अंतःकरण असतं किंवा मन असतं, बुद्धी असते, हे मलिन झालेलं असतं. मलिन म्हणजे त्याच्यावर मळ चढलेला असतो किंवा त्याच्यावर संस्कार झालेले असतात. हे कुसंस्कार घालवण्यासाठी, दूर करण्यासाठी निष्काम वृत्ती आपल्यामध्ये बांधली पाहिजे. आणि ही निष्काम वृत्ती, ही निष्काम कर्म जेव्हा तुम्ही कराल, म्हणजेच कसं, स्वार्थ विरहित कर्म जेव्हा कराल, तेव्हा तो मल दूर होत जातो. नाही तर अविद्येच्या आवरणामुळे आपल्याला सतत स्वार्थ आणि स्वार्थच दिसत असतो. पण जर अंतःकरण शुद्ध करायचं असेल, भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल, तर पहिली स्टेज ही आहे, निष्काम कर्मयोग आपल्या हातून घडला पाहिजे. निष्काम कर्माने त्याची निवृत्ती होते. कशाची, तर मलिन संस्कार जे झालेले असतात, कुसंस्कार आपल्या मनावर झालेले असतात, स्वार्थी बुद्धीचे जे संस्कार झालेले असतात, ते दूर होतात. दुसरं काय आहे, तर विक्षेप. विक्षेप म्हणजे चंचल मन. मनाचं चंचलत्व हे उपासनेमुळे कमी होतं. अर्थातच आहे की आपलं मन स्थिर राहण्यासाठी तीच 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 गोष्ट आपण सतत केली तर त्या गोष्टीत एकाग्र होतं मन, आणि बाकीचे विचार आपण पूर्णपणे बाजूला सारून आपलं मन तिकडे अट्रॅक्ट होतं. आणि तिसरी गोष्ट आहे की आवरण. हे जे वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्या मनावरची आवरण असतात, आणि ही एका जन्मीची नसतात, अनेक जन्मांची आवरण असतात. आवरण म्हणजे ज्याला आपण पापुद्रे म्हणतो. वेगवेगळ्या संस्काराचे अनेक जन्मांचे आपल्या अंतःकरणावर पापुद्रे चढलेले असतात. ते पापुद्रे आपण घालवायचे असतात. कशाने, तर भक्तीने आणि उपासनेने, भक्तीने घालवायचे. म्हणून ह्या उपासना आणि भक्ती ह्याला खूप महत्व आहे. आणि कर्म आणि ज्ञान, ज्ञान म्हणजे आत्मज्ञान मिळवण्यासाठी आणि आपलं निष्काम कर्म होण्यासाठी जो भावयुक्त असा दोरखंड असतो, दोरा असतो, ह्याचा त्रिवेणी संगम म्हणजे भक्ती आहे. तर असं भक्ती ही सगळ्यात श्रेष्ठ कशी आहे, भक्ती ही भगवंताच्या जवळ जाण्याचं खूप मोठं साधन आहे. आणि ही भक्ती कशी असते, तर जसं लोखंडाच्या शेजारी लोहचुंबक ठेवलं तर बरोबर त्या लोहचुंबकाकडे त्या टाचण्या, समजा टाचण्या घेऊया आपण, तर टाचण्या ठेवल्या आणि त्याच्यावर लोहचुंबक फिरवलं तर बरोबर त्याला सगळ्या टाचण्या चिकटल्या जातात. किंवा एखादा मोठा वृक्ष आहे आणि त्याला त्याच्या शेजारीच एक वेल उगवला आहे, तर तो वेल कोणाचा आधार घेतो, त्या वृक्षाचा आधार घेतो. तशी आपली भक्ती आणि परमेश्वराचं नातं असतं. किंवा सगळ्यात सोपं उदाहरण, की गायीचं वासरू हे कुठेही असेल तरी जिथे गाय असते तिथे ते धावून येतं. म्हणजे जिथे प्रेम आहे, जिथे भक्ती आहे, तिथेच भक्त असतो. आणि भक्त आणि भक्ती यांचं अतूट नातं आहे. भक्तीमध्ये सेवेचा अनन्य भाव खूप महत्वाचा आहे. सेवा, आणि ती सुद्धा कशी, स्वार्थ नसलेली सेवा असायला हवी. मग ही भक्ती कशा प्रकारची असते, तर 2 प्रकारची असते. आपण बघितलेलं आहे की एक सगुण भक्ती आणि निर्गुण भक्ती. तर ह्या भक्तीमुळे काय काय फायदे होतात, तर आंतरिक समाधान लाभतं, हे आपल्यालाही माहिती आहे. पण
ती कशी असायला पाहिजे? ती निष्काम असायला पाहिजे. कुठलीही कामना मनात धरून भक्ती करायची नाही. त्याने चिरंतन शांती मिळते, शाश्वत सुख मिळतं, म्हणून आंतरिक समाधान लाभतं. नंतर आपल्या बुद्धीची स्थिरता प्राप्त होते भक्तीमुळे. निश्चय जो असतो तो बळावतो. निश्चय कसला? तर मला परमेश्वराची सेवा करायची आहे कशा ना कशा मार्गाने, हा निश्चय. बाकीचे निश्चय आपले खूप असतात लाईफ मध्ये, लौकिक निश्चय खूप असतात, आणि इथे लौकिक निश्चयाबद्दल बोललेलं नाहीये, तर भगवंताच्या भक्तीबद्दल बोललेलं आहे. आणि दृश्य ज्या वस्तू आहेत संसारातल्या, ज्या दृश्य वस्तूंची बद्दलची आपली जी आसक्ती असते, अट्टहास असतो, ती हळूहळू सुटायला प्रयत्न होतो. कारण आपल्याला हळूहळू कळायला लागतं की या दृश्य गोष्टींमध्ये फारसं महत्वाचं काही नाहीये, आपल्याला शाश्वत सुख त्याच्यामधून मिळणार नाहीये. आणखी मनामध्ये असंख्य प्रकारच्या शंका येत राहतात. जशी जशी आपली भक्ती वाढत जाते तशा तशा शंकांचं त्या निरसन होत राहतं. अनेक संकट आली तरी ती समूळ नष्ट होतात आणि चित्तशुद्धी वाढते. तर अशा अनेक जे लाभ आहे ते भक्तीमुळे होतात. तर अर्जुन असा प्रश्न विचारतोय की मग सगळ्यात उत्तम योगवेत्ता कोण आहे? एवं सतत युक्ता ये भक्ता स्वाम पर्युपासते ये चाप्यक्षरम व्यक्तम तेषांके योग वित्तमाहा. तेषां म्हणजे त्यांच्यामध्ये, चाप्य म्हणजे च अपि अक्षरम अव्यक्तम. आता अक्षर आणि अव्यक्त हे दोन शब्द कोणासाठी वापरले? तर निर्गुण निराकार परमेश्वरासाठी वापरलेले आहेत. तर सगुण रूप परमेश्वराला भजणारा का निर्गुण रूपाला भजणारा जास्त योगी श्रेष्ठ आहे? भगवंत छान उत्तर देतात अर्जुनाला. काय? मय्यावेश्य मनो, दुसरा श्लोक आपण बघतोय. मय्यावेश्य मनो ये मान नित्य युक्ता उपासते श्रद्धया परया उपेता ते मे युक्ततमा मताः. काय? तर माझ्या ठिकाणी मनाला एकाग्र करून, मग माझ्या दृष्टीने तो श्रेष्ठ योगी कोण आहे? निर्गुण निराकारवाला आहे का सगुण साकारवाला? हे मी तुला सांगत नाहीये अर्जुना. मी तुला हे सांगतोय की माझ्या ठिकाणी मनाला एकाग्र करून जे भक्तजन निरंतर माझ्या भजन आणि ध्यानात राहतात, निरंतर, निरंतर शब्दाला खूप महत्व आहे. निही अंतर, अजिबात अंतर पडू द्यायचं नाही. आपल्या श्वासात अंतर पडलं तर आपण काय होऊ? बेशुद्ध पडल्यावर सुद्धा श्वास चालूच असतो. म्हणजे श्वास जसा चालू आहे तसं भगवंताचं नामस्मरण निरंतर ज्याचं असतं तो माझ्या भजन ध्यानामध्ये जो असतो, आणि परया श्रद्धया म्हणजे अतिशय श्रेष्ठ अशा श्रद्धेने, त्याची श्रद्धा ढळत नाही. कोणी कितीही सांगू दे, हे हे असं केल्याने असं होत नाही, गीता वाचल्याने काय होत नाही, किंवा गीता नुसते वाचायची नसते, गीता जगायची असते, आणि ते कृष्ण काय असेच आहेत, ते कृष्ण तमुकच आहेत, असे अनेक प्रकारे आपल्यावर काय होतात, आपली निष्ठा ढळवण्यासाठी वेगवेगळे लोक आपल्या मनावर असं ठसवत असतात. पण आपली श्रद्धा ढळू नाही द्यायची. त्याला म्हणायचं अतिशय श्रेष्ठ अशा श्रद्धेने युक्त होऊन, किंवा आपण स्वतःच, इतरांनी नको सांगू दे की नाही मी गीतेचा एक श्लोक वाचल्याशिवाय झोपणार सुद्धा नाही. सगळ्यात काम शेवटचं झोपेचं असतं. वाचणे म्हणजे खाणं पिणं, मी तर म्हणेन एक घास सुद्धा मी त्याच्याशिवाय खाणार नाही. पण आपण झोपण्याचं सगळ्यात शेवटची क्रिया बघूया की मी त्याच्याशिवाय झोपणारच नाही, असं, अशी निष्ठा एक दिवस सुद्धा नाही मध्ये काही वाटेल ते झालं तरी, अशी ज्याची श्रद्धा असते, अशी ज्याची निष्ठा असते, अशा सगुणरूप परमेश्वराला जे मला भक्त बसतात ते माझ्या दृष्टीने उत्तम योगी आहेत. म्हणजे भगवंतांनी इथे सगुण रूपाची उपासना, सगुण रूपाचं ध्यान हे श्रेष्ठ सांगितलंय. सगुण रूपाचं ध्यान करणारा योगी श्रेष्ठ आहे माझ्या मते, असं अर्जुनाच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितलंय. आता सगुण रूपाचंच ध्यान श्रेष्ठ का? कारण जगातले जवळजवळ 99% लोक, भारतातले तर 99% लोक सगुण रूपाचीच उपासना करतात. कारण
त्यांच्या डोळ्यासमोर मूर्ती, प्रतीक, देवदेवतांचं प्रतीक किंवा देवदेवतांच्या मूर्ती किंवा इतर कुठल्याही प्रकारे माणसं असू दे, म्हणजे देवतुल्य व्यक्ती असू दे, हे समोर असल्याशिवाय उपासना करत नाही. मग आपल्याकडे अनेक महाराज आहेत, अनेक प्रकारची देवस्थानं आहेत, वेगवेगळ्या देवतांच्या मूर्ती आहेत, दत्त आहे किंवा मारुती आहे, देवी आहे, शंकर आहे, हे वेगवेगळ्या प्रकारचे, पण त्यांचं तत्व एकच आहे, ईश्वरी तत्व त्यांच्यात आहे, पण ते सगुण साकार रूपाची उपासना करतात. म्हणून जे माझ्या सगुणरूप परमेश्वराला भजतात ते सगळ्या योग्यांमध्ये अतिउत्तम योगी म्हणून मला मान्य आहे. मताहा म्हटलंय, युक्ततमा मतः, मला मान्य आहे, मी त्यांना श्रेष्ठ समजतो. मग दुसऱ्या आणि तिसऱ्या आणि चौथ्या श्लोकात निर्गुण निराकाराची वर्णन केलंय. निर्गुण निराकार परब्रह्म म्हणजे कसं असतं, निर्गुण निराकार परमेश्वर काय आहे, कसं आहे, तर ये त्वक्षरम, अक्षर असतं ते, अनिर्देश्य, अव्यक्तम, परिउपासते, सर्वत्र गम, अचिंतेच, कूटस्थम, अचलम, ध्रुवम. निर्गुण निराकार परमेश्वर कसा आहे, अक्षरम. क्षर म्हणजे काय, नाश पावणारा. नाश पावणारा म्हणजे जो कुठेतरी एका स्टेज पर्यंत असतो पण नंतर तो लोप होतो, त्याला अक्षर म्हणायचं. पण ज्याचा लोपच होत नाही, कधीच नाश पावत नाही, ते अक्षर, तो अक्षर परमेश्वर, अक्षर ब्रह्म. अनिर्देश, बोटानी, निर्देश म्हणजे दाखवता येणं, बोटाने म्हणा, डोळ्याने म्हणा किंवा सांकेतिक भाषेने म्हणा, जो दाखवता येत नाही त्याला अनिर्देश असं म्हटलंय. अव्यक्त, व्यक्त म्हणजे प्रत्यक्ष दिसणे, मूर्ती किंवा कुठल्याही रूपामध्ये, आकारामध्ये दिसणं, त्याला व्यक्त म्हणायचं. अव्यक्त म्हणजे जो दिसत नाही. हे सगळं वर्णन दुसऱ्या अध्यायामध्ये आलंय बघा. सर्वत्र गम म्हणजे सर्वव्यापी आहे, इथे आहे, भारतात आहे, अमेरिकेत आहे, आणखी कुठल्या जगामध्ये, सर्व कानाकोपऱ्यात तो आहे. पण सगुण साकाराचं तसं होतं का, मूर्तीचं तसं होतं का, तो सगळीकडे नसतो. सगळीकडे मूर्ती पूजा असते का, नाही. सगळीकडे हनुमाला मानतात का, देवीला मानतात का, नाही. दुसरीकडे दुसऱ्या देशामध्ये गेलं तर तिथे मूर्ती नाहीये. म्हणून जो निर्गुण ब्रह्म आहे तो सर्वत्र आहे, म्हणून सर्वत्र गम, सर्वव्यापी आहे. अनिर्देश म्हणजे तो दाखवता न येण्यासारखा आहे. कूटस्थम, कूटस्थ म्हणजे काय, की एक स्थित स्वरूपाचं प्रत्येकाच्या हृदयात ठाण मांडून बसलेला आहे, त्याला कूटस्थ असा शब्द आहे. आपण म्हणतो की नाही, ईश्वर प्रत्येकाच्या हृदयात आहे, परमेश्वराचा अंश प्रत्येकाच्या हृदयात आहे. म्हणजे काय, तो कूटस्थ आहे, तो स्थिर आहे, तो प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे, म्हणजे आहेच. कूटस्थला नेहमी ऐरणीचं उदाहरण देतात, की ऐरण कशी एकदा रोवल्यानंतर ती तिथे स्थिर असते, तिच्यावर कितीही घाव टाकले किंवा काढायचा प्रयत्न केला तरी ती सहजासहजी काढता येत नाहीच, ती रोवलेली असते. जिथे रोवलेलं असतं, फिक्स केलेलं असतं, त्याला कूटस्थ हा शब्द आहे. तसा भगवंत प्रत्येकाच्या हृदयामध्ये कूटस्थ असतो. ध्रुवम म्हणजे निश्चित प्रकारे, नित्य. ध्रुव आपल्याला शब्द फक्त ध्रुव बाळामुळे माहितीये, पण ध्रुव या शब्दाचा अर्थ की निश्चित असं ठिकाण, ध्रुव तारा, की तो तिथे असणार म्हणजे असणार, त्याच्याशिवाय दुसरीकडे कुठेच नसणार. तो आज पूर्वेला, उद्या पश्चिमेला असं नाही, त्याची जागा निश्चित आहे, म्हणून ध्रुव शब्द हा त्याच्यासाठी वापरलाय. अचलम, जे चल नाही ते अचल. चल काय असतं, इंद्रिय असतात चल, बरोबर ना. इंद्रिय आपले चल असतात, ते इकडून तिकडे, इव्हन मनाला सुद्धा चल म्हटलेलं आहे, मनाला सुद्धा इंद्रिय म्हटलेलं आहे. आणि इंद्रिय हे चल आहे, कारण मन आज इथे आहे, उद्या दुसरीकडे आहे, चालत जातं ते. आज इथे आपण गीता ऐकायला बसलो आणि इंद्रिय मन कुठे, तिकडे स्वयंपाकात अडकलेलं आहे, ते चालत गेलंय स्वयंपाकघरात. तर म्हणून ते मनाला सुद्धा इंद्रिय म्हटलंय, आणि बाकीची इंद्रिय सुद्धा ही चल म्हणजे हालचाल करत असतात. पण
हा आत्मा जो आहे किंवा निर्गुण निराकार जो परमेश्वर परब्रह्म जे आहे ते अचल आहे, ते इकडे तिकडे जात नाही, स्थिर आहे आणि निरंतर एका भावाने ध्यान करत परिउपासते अशा ह्या निर्गुण निराकार ब्रह्माला अविचल, अनिर्देश, अचिंत्य, कूटस्थ, अचलम अशा परब्रह्माला जे भजतात ते संपूर्ण प्राणीमात्रांच्या हितामध्ये रममाण झालेले असतात. म्हणजे निर्गुण निराकार परब्रह्माची उपासना करणारे जे लोक असतात ते फक्त स्वार्थी बुद्धीने स्वतःचाच विचार करत नाही, तर सर्व भूत इथे रताः, सर्व प्राणी मात्रांच्या हिताचा ते विचार करत असतात. कोण बरं आहे आपल्या इथे असं? असे लोक कोण असतात? तर संत योगी लोक नेहमी जगाचा विचार करत असतात, परमेश्वरामध्ये सतत रममाण झालेले असतात आणि जगातील लोकांच्या काय समस्या आहेत त्यांच्यावर कसं सोल्युशन काढायचं ह्याचा सतत ते विचार करत असतात. म्हणूनच ज्ञानेश्वर माऊलींनी पसायदान म्हटलंय ना, जे खळांची व्यंकटी सांडव, की ज्या काही लोकांच्या मनातल्या इच्छा असतील त्या पूर्ण हो, जगाचा सतत त्यांनी विचार केलेला आहे. म्हणून हे संत लोक जे आहेत ते सर्व भूत हिते रताः असतात आणि समबुद्धया, समान भाव असतो त्यांचा. बरोबर आहे, संत लोक कधीही असमान भाव त्यांचा नसतो, की आज त्यांच्याकडे खूप बलाढ्य श्रीमंत माणूस आलाय आणि त्याला संतांनी खूप आशीर्वाद दिले, तर एक अगदी गरीब आलाय की त्याला आशीर्वाद दिले नाही किंवा संत त्याला छान मनातून प्रसन्न झाले नाही, असं कधीही होत नाही. म्हणून समान भाव असणारा योगी असे जे असतात ते सुद्धा मलाच प्राप्त करून घेतात किंवा ते सुद्धा माझे भक्त आहेत. पण मग पुढच्या श्लोकामध्ये हे तिसऱ्या आणि चौथ्या श्लोकात सांगितलंय, तर निर्गुण निराकाराची जी उपासना असते ती सगळ्यात कठीण आहे असं पुढच्या श्लोकात सांगितलंय. आणि सगुण साकार रूपाची उपासना जी आहे ती सोपी आहे, ती कठीण नाहीये. निर्गुण निराकाराची उपासना कठीण कशी आहे? जसं 5व्या अध्यायात सांगितलंय अर्जुनाला भगवंतांनी, की कर्मयोग सगळ्यात श्रेष्ठ आहे आणि सोपा आहे, ज्ञानयोग त्यापेक्षा अवघड आहे. बरोबर आहे, ज्ञानयोगामध्ये काय आहे तर सतत भगवंताचं ध्यान मनन चिंतन करणं, हे ज्ञानयोगात सांगितलंय. पण कर्मयोगामध्ये काय सांगितलंय की पहिले निष्काम कर्मयोग, तो सोपा आहे, आपल्याला सोपा म्हणजे त्यातले त्यात सोपा आहे. आणि कर्म करत असताना परमेश्वरा प्रित्यर्थ मी कर्म करत आहे ही भावना मनात ठेवणं ही सुद्धा सोपी गोष्ट आहे निर्गुण निराकाराच्या उपासनेपेक्षा किंवा ज्ञान मार्गाने जाण्यापेक्षा कर्म मार्गाने जाणं. म्हणजे आपल्या कर्मातच परमेश्वर पाहायचा. त्याला मी त्यावेळेला तुम्हाला मूर्तिकाराचं उदाहरण दिलं होतं, की मूर्तिकार आहे आणि त्यांनी मूर्ती घडवताना ही ईश्वराची मूर्ती मी घडवतोय आणि हे माझं कर्म आहे. मग ती मूर्ती ईश्वराची असो की आणखी कोणाची असो ती मी कौशल्यानेच करणार आणि हे जे मूर्ती घडवायचं काम आहे हे मला परमेश्वरा प्रित्यर्थ मिळालेलं आहे म्हणून मी ते करतोय, अशी भावना ठेवून जर त्यांनी ती मूर्ती घडवली तर त्या मूर्तीतले त्या कर्माचे जे भाव त्याच्यामध्ये आहेत ते त्या मूर्तीत येतात आणि ती मूर्ती अतिशय सुंदर होते. असा तो कर्मयोग. निष्काम कर्मयोग म्हणजे सुद्धा कसा कर्मातच भगवंताला पाहायचं. मूर्तीचं उदाहरण त्याच्यासाठी अतिशय श्रेष्ठ आहे. पण निर्गुण उपासना ही कठीण आहे. म्हणून 5व्या श्लोकात सांगितलंय क्लेशोऽधिकतरस्तेषां अव्यक्तासक्त चेतसां. क्लेशाः अधिकतरः तेषां. तेषां म्हणजे त्यामध्ये, म्हणजे कशामध्ये? ह्या ज्या वेगवेगळ्या उपासना सांगितल्या आहेत त्यामध्ये सगळ्यात कठीण क्लेशाः अधिकतरः, इथे पण डिग्री वापरली आहे. अधिकतरः म्हणजे परिश्रम खूप आहे, कठीण आहे, परिश्रम खूप आहेत. निर्गुण निराकाराची उपासना करण्यामध्ये परिश्रम आहेत आणि काय आहे कठीण आहे ती. बरोबर आहे, संसारी माणसाला तर ते शक्यच नाही, कारण संसार करता करता परमेश्वराची सतत उपासना ध्यानधारणा करणं हे अवघडच आहे. त्याच्यासाठी काय करायला पाहिजे? हिमालयात जाऊन सतत हातामध्ये जपमाळ घेऊन परमेश्वर आहे सगळीकडे अशी भावना करून तपश्चर्या करायला पाहिजे, तरच ती ठीक होईल. म्हणून
आणि काय परत म्हटलंय, अव्यक्ता ही गतीर दुःखन देहवद्भिः अवाप्यते. अव्यक्त जे आहे, जे म्हणजे डोळ्यांना जे दिसत नाही, म्हणजे डोळ्यासमोर एखादी रचना नाहीये, मूर्ती नाहीये, सगुण साकार रूप नाहीये, अशाची भक्ती करणं हे देहबुद्धी असलेल्या माणसाला, देहवद्भिः म्हणजे देहाचा जो अभिमान बाळगतो, मी असा मी तसा, मला बाई हल्ल्याशिवाय होतच नाही देवाचं, माझं असंच होतं वगैरे वगैरे, ह्या सगळ्या देहाच्या भावना आहेत. अशा देहाचा अभिमान बाळगणाऱ्या पुरुषाकडून निर्गुण निराकाराची उपासना करणं किंवा होणं हे कदापिही शक्य नाही. आणि झाली तरी ती कशी होईल, दुःखपूर्वकच होईल. कारण त्याचं मन संसारात खूप अडकलेलं असणार. संसारातल्या ज्या गोष्टी आहेत त्या त्याच्या चित्तात असणार, मनात असणार, बुद्धीत असणार, आणि त्या सगळ्या बाजूला सारून निर्गुण निराकार परमात्मा आहे अशी भावना व्यक्त करून देह बुद्धी पूर्णपणे बाजूला करून मांडी घालून 1 तास बसायचं म्हटलं तर आपल्याला होत नाही. आपल्या मनात लगेच विचार येतात, माझा गुडघा दुखायला लागला, माझं मांडी दुखायला लागली, कंबर दुखायला लागली, असंच होतंय तसंच होतंय, खूप घामच यायला लागला. हे सगळे देहाचे विकार आहेत. अशा देहधारी माणसाला अव्यक्ताची उपासना करणं अतिशय अवघड आहे. म्हणून इथे 5व्या श्लोकात भगवंतांनी हे क्लिअर केलेलं आहे. काय, क्लेशोऽधिकतरस्तेषां अव्यक्तासक्त चेतसां अव्यक्ता हि गतिर् दुःखं देहवद्भिरवाप्यते. आणि मग पुढच्या 6व्या श्लोकामध्ये भगवंताच्या सगुण रूपाच्या उपासनेबद्दल सांगितलेलं आहे. आणि नंतरचे जे श्लोक आहेत 8 ते 11 पर्यंतचे श्लोक आहेत ते भगवंताच्या निर्गुण उपासनेबद्दल सांगितलेले आहेत. आणि ते श्लोक ह्याच्या पूर्वी पण 6व्या अध्यायामध्ये भगवंतांनी निर्गुण उपासना सांगितलेली आहे. कशी सांगितली की ते शुचौ देशे प्रतिष्ठाप्य स्थिरमासनमात्मा, तिथून पुढचे जे श्लोक आहेत काही जवळजवळ मला वाटतं 28-29व्या श्लोकापर्यंत सर्व निर्गुण परमेश्वराचीच उपासना सांगितली, की ध्यानाच्या माध्यमातून भगवंताची उपासना. तर हे 8 ते 11 जे श्लोक आहेत ते वेगवेगळ्या प्रकारे भगवंताशी एकरूप होण्याचे जे मार्ग आहेत, म्हणजे भक्ती कशी करावी, हे 8 ते 11 श्लोकामध्ये सांगितलेले. 8 ते 11, 12 पर्यंत सांगितलंय. आणि एकदा ही भक्ती तुम्ही केली, अशा प्रकारे भक्ती केली आणि भगवंताशी नित्य उपासक झाले, निरंतर राहिले, मय्यासक्त भगवंताच्या हृदयामध्ये पूर्णपणे प्रवेश केला, म्हणजे भगवंत आणि तुम्ही वेगळे नाहीच अशी जेव्हा तुमची भावना किंवा कृती झाली, त्यावेळेला तुम्ही सिद्ध साधक होऊन जाता. आणि त्या सिद्ध साधकाची लक्षणं कशी असतात हे 13व्या श्लोकापासून भगवंतांनी सांगितलेली आहेत, की उत्तम भक्त कोणाला म्हणायचं, याला त्याचं वर्णन केलंय की उत्तम भक्त. मग हा उत्तम भक्त कसा असतो ह्याचं सगळं वर्णन 13व्या श्लोकापासून ते 19व्या श्लोकापर्यंत केलंय. आणि 20व्या श्लोकामध्ये त्याची फलश्रुती दिली आहे. तर उरलेले श्लोक आपण पुढच्या बुधवारी बघूया. इथे थांबूया. धन्यवाद.